कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, कुठे होतीस तू? किचन मध्ये तुमच्यासाठी कावा बनवत होते। म्हणजे खरं तर मी ठरवलं होतं की तुम्ही उठायच्या आधीच बनवून रेडी ठेवायचा, पण थंडीमुळे जागच नाही आली। लीला, तू कशाला बनवायला गेली? ते लोक आहेत बनवायला। इजी हो, पण कालपासून तुम्ही मला इतके सरप्राइजेस देतात, मग मला पण एक छोटंसं सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला। ते किती सगळं जाऊ दे, तुम्ही आधी पिऊन सांगा ना कसं आहे। हो गरम आहे गरम। ओके ओके ओके। एजे काय झालं, चांगला नाही झालंय का? परफेक्ट झालंय। यू नो व्हॉट, तू मला सरप्राईज दिला ना, नाउ इट्स माय टर्न। आता मी तुला सरप्राईज देणार आहे, सो गेट रेडी। किती क्यूट यश। एजे आणि ताईनी फोटो पाठवले, किती गोड दिसतात बघ ना एकत्र। हो ना, एजे आणि लीलाबाईंनी मेड फॉर इच अदर आहेत। त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। अगदी आपल्यासारखं। हो, अगदी आपल्यासारखं। मी ताईसाठी खूप खुश आहे। आता कुठे ती पूर्ण आनंदात आहे, नाहीतर लग्न झाल्यापासून। लग्न झाल्यापासून काय देऊ, तू आता ताईबद्दल बोलणार होतीस ना? नाही म्हणजे ते वगैरे हो, तू मला म्हणाली नाहीस तरी मला माहिती आहे तुझ्या मनात नक्की काय चालू आहे। आणि खरंच ताई लीला वहिनीशी खूप वाईट वागले, सो तुझ्या मनात तिच्याबद्दल वेजेस असणारच। आणि आय डोंट जज यू, यू हॅव ऑल रिझन्स टू थिंक लाईक दॅट। यश, मला असं काहीही वाटत नाहीये खरंच। म्हणजे मान्य आहे, दुर्गा मॅडमने ताईला खूप त्रास दिला किंवा आपल्या पण लग्नात त्यांनी खूप विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, पण यश, आय प्रॉमिस यू, ते सगळं मनात ठेवून मी त्यांच्याशी वाईट कधीच नाही वागणार। उलट मी त्यांच्याशी चांगलंच वागेन आणि त्यांना पूर्णपणे समजून घ्यायचा प्रयत्न करेन। खरंच? खरंच। थँक्यू सो मच रेव। खरं तर माझ्या आईबाबांनंतर ताईच माझ्यासाठी सगळं काही आहे। आणि आत्ता जरी मी तिच्याशी बोलत नसलो, तिच्यावर नाराज असलो, तर मी फार काळ असा नाही राहू शकत। रेव, मला तुझ्यावर काही फोर्स नाही करायचा, पण प्लीज ताईला समजून घेण्याचा प्रयत्न कर। आणि मला खात्री आहे की तू आमच्यातलं हे नातं नक्की बॅलन्स करशील। नक्की यश, शेवटी मी माझ्या ताईची बहीण आहे, त्याच्यामुळे काहीही झालं तरी सगळ्यांशी छानच वागायचं हे तिने मला शिकवलंय। त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।